तुम्हाला माहितीये, स्वामी समर्थ स्वतः या मठामध्ये आले होते आणि 3 दिवस वास्तव्यही केले होते. स्वामी भक्त कै हरिअण्णा शेटे आपल्या कुटुंबासह दरमहा अक्कलकोटची वारी करत असत. 1785 साली एकदा साक्षात श्री स्वामी समर्थ हरिअण्णा शेटेंच्या राहत्या घरी आले आणि येथील औदुंबर वृक्षाखाली बसले. येथेच श्री स्वामी समर्थांनी आपल्या चर्मपादुका अण्णा शेटे यांना दिल्या आणि आपण येथेच सेवा करावी अशी आज्ञा केली. श्री स्वामींच्या आज्ञेप्रमाणे अण्णा शेटेंनी आपल्या या राहत्या घरी स्वामींच्या मठाची स्थापना केली आणि आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत श्री स्वामी पादुकांची मनोभावे सेवा केली. तोच हा बुधवार पेठेतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचा मठ. शेटेंच्या पश्चात त्यांचे पुत्र महादेव व त्यांची पत्नी बकुळाबाई श्री स्वामींच्या पादुकांची सेवा करू लागले होते. एकदा महारोगाने त्रस्त असलेले श्री शंकर स्वामी श्री स्वामींच्या दृष्टांताप्रमाणे मठात सेवेकरिता आले होते, परंतु महादेवने त्यांना मठातून घालवून दिले. तेव्हा श्री शंकर स्वामी 3 दिवस रस्त्यावर पडून राहिले. तिसऱ्या दिवशी श्री स्वामींनी महादेवाला दृष्टांत देऊन श्री शंकर स्वामींना घ्यावे व त्यास माझी सेवा करू द्यावी असे सांगितले. आज मठात ज्या ठिकाणी श्री स्वामी मंदिर आहे तिथे श्री शंकर स्वामींनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली होती. मठातील कुशावर्त तीर्थने स्नान केले आणि ते पूर्णपणे रोगमुक्त झाले. तेथून जाताना श्री शंकर स्वामींनी ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची सेवा केली त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर बांधण्याची व त्यासमोर श्री स्वामी सुत व श्री अवधूत महाराज यांची स्थापना करावी अशी महादेव व बकुळाबाई यांना आज्ञा केली. मठात श्री स्वामी जन्मोत्सव, श्री स्वामी पुण्यतिथी, श्री गुरुपौर्णिमा उत्सव, गोकुळाष्टमी, श्री दत्त जयंती, श्री गुरुप्रतिपदा ते पंचमी झोळी भिक्षेचा कार्यक्रम असे वर्षभर अनेक उत्सव साजरे होतात. तसेच कोणत्याही भक्ताला पूर्व परवानगी घेऊन लघुरुद्र सुद्धा करता येतो. श्री अक्कलकोट स्वामी महाराज मठ संपूर्ण लोकाश्रयावर अवलंबून आहे. मठातील सर्व वार्षिक उत्सव भक्तांच्या देणग्यांवर सुरू असतात. मठात भक्तांना चांगले अनुभव आल्या कारणाने भक्त आनंदाने मठाकडे धाव घेतात व स्वामींपुढे देणग्या देतात.